ऐतिहासिक, शैक्षणिक, साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज। हरिओम। माझे नाव सुषमा पद्माकर घोगरे। मी संत श्री आसारामजी बापू यांच्या संस्थेमध्ये गेली 25 वर्ष सेवा करते। संत श्री आसारामजी बापूंकडून मी 25 वर्षापूर्वी दीक्षा घेतलेली आहे आणि खूप अगोदरपासून गेली 50 वर्षांपेक्षाही जास्त संत श्री आसारामजी बापूंची वेगवेगळी सेवा कार्य समाजासाठी चालू आहेत। यामध्ये उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी उज्ज्वल भविष्य निर्माण शिबिर, त्यामध्ये विद्यार्थी भाग घेतात। त्यांना जीवनामध्ये मूलभूत अशा गोष्टी तिथे शिकवल्या जातात। तसंच आज रामनवमी निमित्त संपूर्ण भारतामध्ये अनेक ठिकाणी पलाश सरबत, गुलाब सरबत वितरण चालू आहे। यामध्ये पलाशला आयुर्वेदात पलाश म्हणतात, मराठीत पळस आणि अध्यात्मात त्याला ब्रह्मवृक्ष म्हणतात। तर पलासमध्ये अशी शक्ती आहे की तो शरीरातील संपूर्ण गरमी आणि पित्त शोषून घेतो। म्हणून बापूजींनी हा विचार केला की जे आदिवासी भागामध्ये लोक राहतात, आदिवासी गरीब समाज आहे, तर तो समाज धर्मांतरण केल्यामुळे आपला धर्म बदलत होता। तर या सेवेनिमित्त त्यांनाही काम मिळालं। पलाशाची फुलं ते जंगलातून गोळा करून आणतात आणि त्याचं विरहित असतं आणि ते सरबत आपण समाजाला निःशुल्क दरवर्षी अनेक प्रसंगी, बापूजींचा अवतरण दिवस आहे आत्ता आणि रामनवमी, हनुमान जयंती या दिवशी आपण हे सरबत वितरित करत असतो समाजामध्ये आणि हे निःशुल्क केलं जातं। बापूजींची अनेक सेवा कार्य आहेत, त्यातील हे एक सेवा कार्य दरवर्षी अनेक ठिकाणी चालू असतं। आज एक आठवडा झाला अयोध्येमध्ये, जिथे राम मंदिर निर्माण झालंय, तिथे बापूजींचे हजारो साधक आज निःशुल्क सरबत वितरण सेवा करत आहे, बापूजींचं सत्साहित्य वितरित करत आहेत। तिथे लाखो साधकांनी आपला स्वतःचा पैसा सेवेसाठी योगदान म्हणून दिला आहे आणि अशा पद्धतीने बापूजींचं सेवा कार्य समाजामध्ये चालू असतं। परंतु अनेक सेवा कार्य करूनही कधीही बापूजींची न्यूज पॉझिटिव्ह दाखवली जात नाही, बापूजींची सेवा कार्य दाखवली जात नाहीत आणि जी बापूजींची बाजू नाही आहे ती निगेटिव्ह बाजू बापूजींची समाजाला दाखवून संतांपासून समाजाला दूर केलं जातं आहे आणि हे समाजाचं, हिंदू संस्कृतीचं फार मोठं नुकसान आहे। हरिओम।